महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। उल्हासनगर शांतीनगर भागात इमारतीचे तोडफोड सुरू असताना इमारतीचा अर्धा भाग बाजूच्या घरावर कोसळला, त्यामुळे घराचं मोठं नुकसान झालं आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र कंत्राटदारावर महापालिका कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार सिमरन अपार्टमेंटच्या इमारतीचं तोडफोडीचं काम सुरू होतं। जेसीबीने चुकीच्या पद्धतीने तोडफोड सुरू असताना इमारतीचा अर्धा भाग बाजूच्या घरावर कोसळला। त्या इमारतीचे नाव सिमरन अपार्टमेंट आहे। मात्र उल्हासनगरमध्ये ज्या इमारती तोडल्या जात आहेत त्यांना कुठेही तंत्रशुद्ध पद्धतीने तोडले जात असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे शहरात मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। इमारत तोडताना कोणतीही काळजी कंत्राटदाराने न घेतल्याने सदरची दुर्घटना घडली। मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटना घडताच महानगरपालिका कर्मचारी घटनास्थळी पोहोचले। मात्र आता तोडफोड करणाऱ्या कंत्राटदारावर महानगरपालिका आता कोणती कारवाई करणार याची नागरिकांना प्रतीक्षा आहे। आमच्या घरावर पूर्ण बिल्डिंग पडली, आम्हाला सांगितलं सुद्धा नाही की बा घर खाली करा किंवा घरात राहू नका। पूर्ण माझं नुकसान झालं, पूर्ण एक चम्मच सुद्धा राहिला नाही घरामध्ये। झालंय 5 वाजेपर्यंत बाहेर बसलो होतो आम्ही, गरम होत। नाही काहीच सांगितलं नाही आम्हाला की बाहेर बसा का निघा का खाली करा, काहीच बोलले नाही। प्रशासनाकडे तुमचं काय म्हणणं आहे? आमची भरपाई करून द्यायला पाहिजे माझे जेवढे नुकसान। आता मला सध्या मी रस्त्यावर आहे, या असं बिल्डिंगी पडतात का लोकांचा जीव घेतात। सिमरन पॅलेस ही बिल्डिंग धोकादायक होती। 1 वर्षापासून ते बंद असल्यामुळं ते तोडण्यासाठी घेतली होती प्रभाग समितीने, कुठल्या ठेकेदाराला दिली होती। तो कुठल्याही प्रकारची सेफ्टी बाळगत नव्हता, जाळी लावली नव्हती, शेजारच्या लोकांना काय सूचना दिली नव्हती, प्रभाग अधिकाऱ्यांनी काय नोटीस दिली नव्हती। देवाच्या कृपेमुळे त्यांच्यावरती काय जीवितहानी झाली नाही। बाहेर बसले होते ते पूर्ण कुटुंब आणि पूर्ण घरावर तो बिल्डिंगचा मलिदा पडला आणि ते पूर्ण घर उद्ध्वस्त झालेलं आहे। घरामध्ये त्यांच्यात काही शिल्लक राहिलेलं नाही, टीव्ही, फ्रीज, टीव्ही सगळं एकदम उद्ध्वस्त झालेलं आहे घर पूर्ण। किती घराला नुकसान झालेले? पूर्ण टोटल घर नुकसान आहे। आणि प्रशासनाला माझी एकच विनंती आहे, त्यांच्या घराचे पूर्ण जे नुकसान झालेलं आहे तो मोबदला त्यांना मिळाला पाहिजे आणि घर पूर्ण व्यवस्थित दुरुस्त करून दिलं पाहिजे। काम चालू करण्यात आलं होतं, या संदर्भात सांगलं होतं का? त्यांना काही सूचना दिली नव्हती। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।